नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आलेला आहे तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। तर जवळकी ह्या गावामध्ये तर आपण जाणून घेणार बा कंपनी येलोरा कंपनी असेल तर बा या संदर्भामध्ये शेतकरी का बा उन्हाळ्यानंतर जो कांदा करतो तर कांद्याच्या संदर्भात आपण जाणून घेणार बाबा बा आपल्या सोबत गोरख विदाटे तर बा यांचीवाली जी कंपनीने फसवणूक केलेली आहे का बा दुकानदार बोल्टांचे का महेंद्र सेठ का बा यांच्याकडे त्यांनी बियाणे घेतलं। तर या संदर्भामध्ये तर जर कंपनी जर येलोरा कंपनी जर शेतकऱ्याला जर अशीच जर फशीत राहिली तर शेतकऱ्याचं काय होईल। तर आपण जाणून घ्या बा का बा किती खर्च आला आतापर्यंत भाऊनी का बा या जवळकी या गावामध्ये नांदगाव तालुक्यातील। तर शेतकरी आपल्यासोबत लाईनवर जोडलेला आहात, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। केबी मराठी न्यूजला लाईक करा आणि शेअर करा का बा केल्याशिवाय पुढले अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। तर या संदर्भामध्ये गोरख विदाटे आपल्यासोबत लाईनवर जोडलेले आहात का बा गोरख भाऊ पहिला आपला परिचय। मी गोरख जगन्नाथ विदाते, माझे गाव जवळकी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। तर मी सदर बोलठाण येथील नवकार फर्टिलायझर दुकानातून 2 किलो उन्हाळ्याचे बियाणे घेतलेले होते। तर सदर ते 2 किलो 25/10/2024ला घेतले आणि ते उगवणीसाठी शेतात टाकलं। ते मी 2-4 दिवसाच्या नंतर उगवणीसाठी टाकलं तर ते नंतर मी 25 डिसेंबरला लागवड केली। 25 डिसेंबर, 25 जानेवारी, 25 फेब्रुवारी असे 2 महिने झाले। 2-2.25 महिन्यातच तो जसा लाल कांदा फुगवतो तसा लाल कांदा फुगला आणि पूर्ण टोंगळे ते त्याच्यात निदर्शनास आले। जर मी दुकानदारास विचारणा करायला गेलो ते अरे तुरीची भाषा आणि फसवलं म्हणून त्याच्यावरती त्याचं नाव येऊ नये म्हणून त्यांनी मला पोलीस स्टेशनचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला। पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो का असा व्यक्ती आला दुकानावर भांडणं करतो, टाम्या उचलतो, हे करतो ते करतो। मी तर माझा तर जीव रस्ताळणारच ना। मी 5-5 हजार रुपये देऊन 2 विहिरींचं पाणी घेतलेलं आहे। आता सध्या कालच्या शुक्रवारी पण सरासरी 2022 उंचात 2500 होता। आज काल सोमवारी समजा 1400 रुपये नाही 8-9 तारखेला कपकन 1000 रुपये मार्केट डाऊन झालं। आता तो लालचा राहिला उन्हाळचा राहिला असता तर आपण स्टॉक केला असता भाव कमी असल्यामुळे। तर तो लालचा आहे तो 300 रुपये जरी झाला तर तो आपल्याला देणंच आहे। तर मग याच्यावरून दुकानदाराने माझे म्हणजे नुकसान जे झालेलं आहे त्याची भरपाई करून द्यावा आणि नाही जर भरपाई केली तर मी दुकानमध्ये माझ्या जीवाचं काय बरं वाईट करेल याला दुकानदार जिम्मेदार राहील। आणि दुकानदाराकडे गेले असल्यास दुकानदार मला सांगतो कंपनीसोबत भांडा तुम्ही। कंपनीसोबत कसं काय भांडणार? कंपनी कधी मला न्याय देणार? त्याच्यामुळे दुकानदाराने विचार करावा अजून बी। मी 2-4 दिवसामध्ये वाट बघेल आणि मग मला काय करायचं मग तो पोलीस स्टेशनमध्ये बोलठाणच्या पोलीस स्टेशनला जातो का मी नाशिकच्या पोलीस स्टेशनला जातो का नांदगावच्या जातो हे मी दुकानदाराला दाखवतो। का बा आजची कंडिशन अशी झाली आहे का बा कंपनी जोमात आणि शेतकरी कोमात तर अशी हाल झालेली आहे। तर आपण आपल्या जवळकी गावचे का बा आपल्यासोबत माजी सरपंच आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत का बा जे गोरख विदाटे यांनी जे खरोखरच त्यांनी जे बियाणे बा का दुकानदार असेल का बा कंपनी असेल का बा ज्या येलोरा कंपनीचं बी असेल तर या संदर्भामध्ये आपण संवाद साधणार आहोत। का माजी सरपंच का बा आपल्यासोबत लाईनवर जोडलेले आहात, पहिला आपला परिचय। माझं नाव मुक्तार भैया पटेल, जवळकीचे माजी सरपंच। गाव आमचा जवळकी नांदगाव तालुक्यात येतो आणि जिल्हा नाशिक आहे। खरोखर शेतकऱ्याची परिस्थिती मी 8 दिवसापासून वावरात चक्कर मारून राहिलो। खरंच परिस्थिती शेतकऱ्याची नाजूक आहे आणि शेतकऱ्याचं म्हणजे जे जीवन राहतं पुरा जमिनीवर आपल्या शेतीवर राहतो। 4 महिन्याच्या पावसामध्ये आता पावसाळे कमी व्हायला लागले, पाणी कमी शेतकऱ्याला दुसरा उपाय काही नाही। एक तो सरकार करोडपती अब्जोपतीचे कर्ज माफ करून राहिले, शेतकऱ्याचे 1,00,000, 1,50,000, 2,00,000 रुपये याला सरकारकडे पैसा नाही माफी द्यायला। तो जे शेतकरी तरी सहखुशीने आपली जमीन मेहनत करून कांदे पिकवतो किंवा जे पीक राहतं ते काढतो तरी समाधानी आहे शेतकरी। पण जरा व्यापारी लोक जरा शेतकऱ्याची फसवणूक करत असन आणि कंपनी फसवणूक करत असन तर सरकारने याच्यात सहभागी करून दोनाला दंडात्मित करावा आणि यांचे जे पॅकेज तयार व्हायला लागले बियाण्याचे याची चौकशी करूनच शेतकरीपर्यंत जायला पाहिजे।
नाही तर ही चौकशी नाही करून हे कंपन्यावाले डुप्लिकेट बीज देऊन शेतकऱ्याची फसवणूक करून राहिले. आता शेतकरी हातबळ व्हायले. शेतकऱ्याचं आता बिचाऱ्याचं पाणी विहिरीला नसताना त्यांनी 2 विहिरीचे पाणी विकत घेऊन हे कांद्याला पाणी भरून राहिला. तो एवढे कांदे बी जबरदस्त आणले 2 महिन्यामध्ये, पण मग ते लालचे निघल्यामुळे तो शेतकरी हातबळ झाला. आता त्याच्याकडे उपाय नाही. कर्ज घेऊन त्यांनी हे बी घेतलं, खत घेतलं आणि व्याजाने पैसे काढून त्यांनी जरा विहिरीचं पाणी घेत असं नंतर शेतकऱ्याचे हे हाल होत असेल तर शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागावा? तर सरकारने बी याच्यामध्ये सहभागी होऊन शेतकऱ्याला सपोर्ट करावा. हे कंपन्यावाले जे हे व्यापारी लोक आहे यांचा जरा ते फसवणूक करत असेल तर त्यांचा परवाना रद्द करावा आणि सगळे शेतकरी एकत्र येऊन जे शेतकरीला फसवणूक होऊ राहिली त्याला सपोर्ट करावा. सगळ्यांनी सहकार्य करून तेव्हा शेतकरी माणूस जगतील. नाही तर असा जरा एक शेतकऱ्यावर अन्याय झाला आणि अन्यायामुळे जरा शेतकरी संपून गेला तर मी म्हणतो देशाचा पोशिंदा कस काय जगन? पुढे प्रश्न उपस्थित होऊ राहिले प्रत्येक माणसावर. म्हणजे सगळ्यात जास्त अन्याय होता तर आपल्या देशामध्ये तो जो माणूस शेतकरी आहे. सरकार बी त्याच्यावर अन्याय करतो. शेतकऱ्यासाठी मोठा मन कोणाचा नाही. कोणी 1 रुपयाचं चॉकलेट फुकट देत नाही. शेतकऱ्याच्या वस्तू वावरात जे लावलं, पाहुणे रावळे आले, खाणारे आले, शेतकरी कधी त्याला नाही म्हणत नाही. आता एवढा मोठा मन ठेवून जरा शेतकऱ्याचं हे हाल आहे. तो तुम्ही गरीब शेतकऱ्याबरोबर काय घडत असेल? आता हे थोडेसे हुशार आहे म्हणून यांनी आता हे चालू आहे त्यांचं, पण गरीब शेतकऱ्याचा काय अन्याय होत असेल आणि त्यांच्या परत कोण जात असेल? नाही भाऊ, आता जे तो तुम्हाला सल्ला देण्यासाठी बा जे सरकारने कृषी अधिकारी लोक नेमवले तर कृषी अधिकारी आपल्यापर्यंत आले बा? तुम्ही एवढं तक्रारी केल्या हे केल्या? कृषी अधिकारीला वारंवार फोन करून आज येतो, उद्या येतो, सकाळी येतो, हे प्रश्न जे म्हणजे प्रश्न देऊन मोकळे हो राहिले. आतापर्यंत एक बी अधिकारी आला नाही. नाही, कृषी अधिकाऱ्याचा वहिनी कंप्लेंट हे केली त्यांनी अर्ज केले पोहोचे कृषी अधिकाऱ्याला नांदगावला जाऊन कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये यांनी अर्ज दिला की माझ्या बरोबर असं धोकाबाजी झाली. तरी अजून म्हणजे पोहोचे त्याची आपण जे अर्ज दिले अजून आलेले नाही कोणी. खरोखरच आपण बघितलंय का बा कृषी अधिकारी साहेब का बा यांना शासन पेमेंट कशाचं देतं तर याची सुद्धा चौकशी होण्याबाबत बा शेतकऱ्याचे आपण तोंडूनच ऐकलंय का बा कृषी अधिकारी साहेब सुद्धा स्पॉटवर शेतकऱ्याजवळ यायला सुद्धा राजी नाही. तर आपण विधाटे भाऊ का बा आपण तुमच्याजवळ येणार आहोत का बा तुम्ही जो कांदा लावला तर या कांद्या संदर्भामध्ये जर तुम्हाला नुकसान भरपाई जर नाही भेटली तर बा असं तुम्हाला जर चॉकलेट द्यायचा प्रयत्न केला तर पुढची तुमची भूमिका आखरी भूमिका काय राहील? चॉकलेट तर रोजच वारंवार येत आहे साहेब, पण आपण चॉकलेट खाणारा नाही ना. मी एक राहिला असतो एक चॉकलेट खाल्लं असतं. माझ्या मागे परिवार आहे, आई वडील आहे, पत्नी आहे, मुलं आहे. त्यांनी काय करायचं? त्यांनी रस्त्यावर यायचं का? तर यांनी जर मला 2 ते 3 दिवसात न्याय नाही दिला सदर मी दुकानामध्ये म्हणा का नाही तर मग पंचायत समिती नांदगाव या कृषी विभाग नांदगाव येथे जाऊन आत्मदहन करेल. याच्यावरती सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी, कंपनी म्हणा, दुकानदार म्हणा यांनी विचार करावा आणि हे जबाबदार राहतील. मी व्याजाने पैसा काढून हे सर्व केलेले. तर जर कांद्याचे भाव एवढे डाऊन झाले 1000-1200 रुपयांना कमी होऊन गेले तर मी याच्यात काय पिकवणार आणि काय लोकांचे देणं घेणं करणार? बघितलं आपण शेतकऱ्यांची काय व्यथा असते. तर मी KV न्यूज साठी संदीप गायके, नांदगाव.